हे काही योग्य नाही आहे। आता खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। नानाभाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे, पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले। इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे। हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही। आणि हनी ट्रॅपच्या संदर्भात हनी ट्रॅप नाहीच, पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती। नाशिकच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली। एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती। आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाइज करायचं नाही, पण आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा हॉटेल मालकाचा उल्लेख करताय। ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे, काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे। नाही नाही पहिले त्याच्यावर इलेक्शन लढले आहे, इलेक्शन आहे बा। नाही नाही हे 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 पंजाब पण नानाभाऊ मी जाऊ द्या। मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह सोडून जाणे, सभागृहाचा सभात्याग करणे, नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे। सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायची सत्तारूढ पक्षाची। पण जे नाहीच म्हणजे काय म्हणतात ते काय साप म्हणून काय धोपटणं असं काहीतरी म्हणतात ना। मला असं वाटतं की ठीक आहे, हो दे, रिप्लाय हो दे, बसून बोलू नका। उभं राहायची परवानगी दिली नाहीये, बसा। आणि वडेट्टीवार साहेब मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्र याआधी सुसंस्कृतच होता, तो आजही आहे। त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। फक्त विष जे पेरतायत ना त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे, बाकी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही। आता काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला असा एक वृत्तपत्रीय लेखाचा संग्रह हा प्राप्त झालेला आहे। फक्त हा जो काही संग्रह मला प्राप्त झालेला आहे तो देणाऱ्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये काही अजून कात्रणं लावण्याची आवश्यकता आहे। ज्या कात्रणांमध्ये हा जो काही अहवाल या ठिकाणी शासनाने तयार केलेल्या कमिटीचा, की ज्या अहवालामध्ये समितीने रिकमेंडेशन दिलं होतं की 1ली ते 12वी हिंदी सक्ती करावी, जो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅबिनेट समोर आला। 1ली ते 12वी आणि भाषेच्या उपसमितीमध्ये नुसते एक्सपर्ट नव्हते, आपल्या उबाठाचे एक प्रमुख नेते ज्याने उपनेते आहेत शिवसेनेत, तुम्हाला माहिती आहे उपनेते किती मोठं पद आहे, ते त्या भाषेच्या उपसमितीचे त्यातले एक सदस्य होते। त्यांनी रिकमेंडेशन केलं 1ली ते 12वी हिंदी भाषा ही सक्तीची करावी। आणि तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला। आणि नुसता स्वीकारला असं नाही, एक आठवड्यानंतर पुन्हा त्याचे जे काही मिनिट्स असतात ते कन्फर्मेशनला येतात। ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी कन्फर्म केले, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यावर सही केली। त्यामुळे माझं बाकी काही म्हणणं नाही, माझं म्हणणं नाही ते ठीक आहे। एकदा कॅबिनेटने काही स्वीकारलं, जी आर त्याचं प्रतिफळ असतं आदित्यजी।
मेन कॅबिनेट असते, पण हरकत नाही. मी 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 त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. नाही, मी त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. मी एवढंच म्हणतोय की काल ज्या मला वृत्तपत्राचा हा झाली, तर तेच तो जो मी माननीय उद्धवजींनी मला दिल्यामुळे मी अतिशय नीट अशा प्रकारे हा जो काही लेखांचा संग्रह आहे, हे जे पुस्तक आहे ज्यात कात्रणं आहे, वाचलं. माझी एवढीच मागणी आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला होता त्याची बातमी पण लावावी. तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या ज्या पेपरला आलेल्या आहेत ती पण बातमी त्याच्यामध्ये लावावी. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात ऑफिशियल पोस्टही आपण केलेली आहे, त्याचंही कात्रण त्यात लावावं. एवढीच माझी माफक मागणी आहे. त्यापेक्षा जास्त माझी काही मागणी या संदर्भातली नाही. येस, आपल्याला पुढची भेट घ्यावीच लागेल, नाहीतर यांना खाद्य कसं मिळेल. हे एक कठीणच झालं आहे. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार, हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजपसोबत येणार. म्हणजे आपण संवादाच्या गोष्टी करतो आणि